पुढच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे आता आपण वळूया। शिवसेना आणि भाजपच्या मुंबईतल्या नगरसेवकांची सोमवारी गटनोंदणी होणार आहे। शिवसेना आणि भाजप हे दोन पक्षातले जे नगरसेवक आहेत त्यांचा एकच गट म्हणून नोंदणी केली जाणार असल्याचं समजतंय। शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक मुंबई पालिका इथं जमतायत आणि त्यानंतर एकत्रितपणे ते कोकण भवन इथं जाणार आहेत। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अपडेट आपल्याला देत आहेत। उमेश, काय नेमकी या संदर्भातली माहिती आहे? अजिंक्य, जर आपण पाहायला गेलो तर गेल्या आठवड्याभरापासून गटनोंदणी केली जाणार अशा प्रकारची सातत्याने चर्चा होती। एक वेळा शिंदे सेनेचे सगळे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते देखील गटनोंदणीसाठी निघाले। बघा, अचानक ही गटनोंदणी थांबवण्यात आली आणि त्यानंतर जी बातमी बाहेर आली होती की एकत्रित गटनोंदणी केली जाणार आहे। आता त्याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत एकत्र गटनोंदणी जी आहे ती सोमवारी केली जाणार आहे। सोमवारी हे सर्व भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत ते मुंबई महानगरपालिका याची जी मुख्य इमारत आहे तिथे जमतील आणि तिथून जे आहे ते कोकण भवनला गटनोंदणीसाठी जाणार आहेत। यासोबतच जर आपण पाहिलं तर इतर म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा जो महापौर आहे तो भारतीय जनता पक्षाचा बनेल अशा प्रकारे आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे। कारण याबाबतच्या चर्चा शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू होत्या आणि त्यानंतर ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, इथे देखील महायुतीच्या माध्यमातूनच महापौर जो आहे तो बसवला जाणार आहे आणि हे महापौर पद जे आहेत ती खास करून ठाणे आणि कल्याण डोंबिवली ही शिवसेनेकडे जाणार आहेत अशा प्रकारची माहिती आहे। त्याच्यामुळे सोमवारपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे आणि सोमवारी हे सर्व नगरसेवक जे आहेत ते कोकण भवनला जाऊन आपली गटनोंदणी जे ते एकत्रितरित्या करणार आहे। ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। यानंतरची बातमी पुण्यातली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे पालिकेतल्या गटनेतेपदी सोपान काका चव्हाण यांची निवड करण्यात आलेली आहे। सोपान काका चव्हाण हे शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।